नमस्कार मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ. तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो. आणि जर तुम्ही नवे असाल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. मित्रांनो, आपण एका अतिमहत्त्वाच्या विधेयकाबद्दल चर्चा करणार आहोत. ते म्हणजे महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक, ज्याला नुकतीच राष्ट्रपतीची मंजुरी मिळालेली आहे आणि आता पूर्वीपेक्षा धर्मांतर अतिशय कठीण झालेलं आहे, हे लक्षात घ्या. आता बघा, इथे महाराष्ट्रात सक्तीने किंवा फसवून केल्या जाणाऱ्या धर्मांतराला प्रतिबंध लावण्यासाठी, चाप लावण्यासाठी राज्य सरकारने तयार केलेल्या महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाला महाराष्ट्र फ्रीडम ऑफ रिलिजन बिल अखिल राष्ट्रपतींची मंजुरी मिळालेली आहे. आता बघा, बळजबरीने धर्मांतर केल्यास काय होणार? 7 वर्षाची शिक्षा, गुन्हा अजामीनपात्र. महत्त्वाची गोष्ट, 7 वर्षाची शिक्षा आणि अजामीनपात्र या नव्या कायद्यानुसार राज्यात कोणत्याही व्यक्तीचे बळजबरीने, धमकावून, फसवून किंवा आमिष दाखवून धर्मांतर करणे हा गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा ठरवण्यात आलेला आहे, हे लक्षात घ्या. सदर कायद्यातील तरतुदीनुसार दोषी आढळणाऱ्या व्यक्तीला 7 वर्षापर्यंतच्या कठोर कारावासाची शिक्षा होणार आहे. तसेच 1 लाख रुपयांच्या आर्थिक दंडाची तरतूद करण्यात आली आहे. या कायद्यामुळे बेकायदेशीर आणि सक्तीच्या धर्मांतरणाला आळा बसण्यास मोठी मदत होणार आहे, हे लक्षात घ्या. मित्रांनो, हे विधेयक फक्त एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे कोणती? तर बघा, बेकायदेशीर शब्द महत्त्वाचा आहे. बेकायदेशीर आणि सक्तीच्या धर्मांतरणाला आळा बसण्यासाठी मदत होणार आहे. मात्र जे कायदेशीर असेल त्याच्यासाठी सरकारने नियम घालून दिलेले आहे. स्वेच्छेने धर्मांतर करायचे असल्यास 60 दिवस आधी अर्ज अनिवार्य आहे. म्हणजे 60 दिवस आधी जर एखाद्या व्यक्तीला स्वखुशीने किंवा स्वेच्छेने आपला धर्म बदलायचा असेल तर त्यासाठी या कायद्यात विशेष नियम करण्यात आलेले आहे. म्हणजे एखाद्याला स्वखुशीने, स्वेच्छेने धर्म बदलायचा असेल तर त्याच्यावर कोणताही प्रतिबंध नाही, हे लक्षात घ्या. स्वेच्छेने धर्मांतर करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला 60 दिवस म्हणजे 2 महिने आधी सक्षम प्राधिकरणाकडे लेखी अर्ज सादर करावा लागणार आहे. प्राधिकरणाकडून कायदेशीर पडताळणी आणि मंजुरी मिळाल्यानंतरच संबंधित व्यक्तीला धर्मांतर करता येईल. बघा, एक महत्त्वाची गोष्ट पुन्हा, कायद्यातील एका महत्त्वपूर्ण तरतुदीनुसार जर 2 वेगवेगळ्या धर्माच्या व्यक्तीमध्ये आंतरधर्मीय विवाह झाला असेल, म्हणजे आई वेगळ्या धर्माची आणि वडील वेगळ्या धर्माचे असं जर असेल तर त्या दाम्पत्याच्या अपत्याला आईचा विवाहापूर्वी जो धर्म होता तोच धर्म आता पुढे लागू होणार आहे. ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट. राज्यात गेल्या काही काळापासून सक्तीच्या धर्मांतराच्या तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर हा कायदा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे, ही महत्त्वाची गोष्ट. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.